या घटनेविषयी प्रतिक्रियेसाठी मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत। महाजनजी, या दुर्दैवी घटनेनंतर काय कशा पद्धतीने प्रशासनाकडून आदेश देण्यात आलेले आहेत बचाव कार्यासाठी, काय ताजी माहिती? हॅलो 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 हां महाजनजी, नाही आता मी स्पॉटवर या ठिकाणी आहे। पुष्पक एक्सप्रेस कर्नाटक समोरासमोर चालल्या होत्या, कुठेतरी आग लागल्याची बातमी कोणीतरी पसरवली ट्रेन मध्ये आणि त्यामुळे चेन पूल केली गेली, गाडी स्लो झाली आणि त्यातून काही लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून कर्नाटक एक्सप्रेस आली आणि त्या गाडी खाली काही लोक चिरडले गेलेत। मला वाटतं ही संख्या 11, 12, 13 असावी प्रथमदर्शी असं वाटतंय। काही जखमी पण आहे, त्यांनाही रवाना केलेलं आहे। आता आम्ही स्पॉटवरच आहोत, सगळे डेड बॉडी काढून रवाना करण्याचं काम चाललेलं आहे। गिरीश महाजनजी, आपण आता सध्या घटनास्थळावरती आहात, काय कसं चित्र आहे तिथे? एकदम विचित्र अपघात घडलेला आहे, मोठी गर्दी सुद्धा आपल्याला तिथे अतिशय विचित्र, म्हणजे अगदी सगळं म्हणजे बॉड्यांचं ती म्हणजे ओळखू येत नाही अशी परिस्थिती आहे। खूप गंभीर सगळा अपघात झालेला आहे, अतिशय दुर्दैवी घटना असं म्हणावं लागेल या घटनेला, अशी घडलेली आहे। महाजनजी, आपण काही स्थानिकांशी बोललात, काही तिकडच्या आय विटनेसशी बोललात, काय त्यांचं म्हणणं आहे का या प्रसंगाविषयी, काय कळतंय? स्थानिक आहेत, आमचे कार्यकर्ते आहात। आता ट्रेन पास करतात, ती ट्रेन जी होती ती पुढे काढून दिलेली आहे, तर दुसऱ्या ट्रेन पास होत आहे तिथून। हो, पण तरी हे सगळं कारण इथे बाहेर असं आउटस्कटला आहे, तिथे आता नेमकं काय झालं काय नाही ते सांगता येत नाही। पण आग लागली म्हणून त्या लोकांनी चेन पूल केली, गाडी स्लो झाली आणि त्यातून खाली उड्या मारल्या लोकांनी, समोरून ट्रेन आली आणि त्याच्यामध्ये ते एकदम अंतरच्या दोन्ही ट्रॅक मध्ये कमी असल्यामुळे डायरेक्ट ट्रेनच्या समोर झाले, असा प्रॉब्लेम झालेला आहे। बरं, साधारण किती वाजता काय सुमारास ही घटना घडली याच्याविषयी काही स्पष्टता? किती वाजता घडली घटना? 4:30 पावणे 5च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे, पावणे 5 बरं आणि आता या घटनेनंतर या दोन्ही एक्सप्रेस त्या ठिकाणी थांबवण्यात तिथेच थांबून असतील? हो, त्याचा गेलेले आहेत, सगळ्या काढून दिलेले आहेत, ते निघाले, गाड्या निघाले। बरं, महाजनजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी। तर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया।